1857च्या उठावाच्या कारणामध्ये पुढचं कारण येतं बघा, लष्करी कारणे. 1857च्या उठावामध्ये जेवढा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, राजेवर्ग, धर्मगुरूंचा वर्ग सहभागी झाला त्याच्यापेक्षा जास्त का होईना या ठिकाणी लष्करी वर्ग सहभागी होताना दिसतो. ठीक आहे. आता लष्करी वर्ग सहभागी का झाला? भारतीय जे लष्कर होतं इंग्रजांच्या नोकरीला असलेलं, हे या ठिकाणी सहभागी का झालं हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाच्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत की इंग्रजांनी भारतातले पहिले उद्योगधंदे बंद केले. उद्योगधंदे बंद केल्यामुळे कामगार बेकार झाला होता. त्याच्यानंतर शेतीमध्ये लक्ष घालून 30%च्या ऐवजी 50%, 60%पर्यंत महसूल आकारायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकरी वर्ग नागवला गेला. त्यानंतर शेतकऱ्यांना शेती करणं सोडून दिलं. कामगार अगोदरच बेकार झाला होता. बेकार झालेल्या कामगार आणि शेतकऱ्यांसमोर पोटापाण्याचा प्रश्न सोल्युशन करण्यासाठी इंग्रजांच्या नोकरीला लष्करामध्ये भरती होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि इंग्रजांनाही स्वस्तामध्ये काम करणाऱ्या लोकांची गरज होती. आणि यासाठी भारतीय लोकांचे स्वतःचे जे काही चांगले चांगले कारभार चालू आहे ते बंद करण्याशिवाय हे लोक आपल्याला मिळणार नव्हते. म्हणून इंग्रज सरकारनं धोरणात्मक निर्णय घेऊन भारतीय लोकांना बेकार केले. आणि बेकार झालेल्या लोकांना मग आता पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी कमी पगारावरती लष्करात भरती होण्याशिवाय पर्याय नाही. मग आता लष्करात भरती झाले तर साहजिकच हे लष्कर भारतातल्या व्यापाराला संरक्षण देणार होते. भारतामध्ये वेगवेगळे युद्ध जिंकण्याकरता त्यांना लष्कराची गरज होती. पूर्ण भारतातले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता लष्कराची गरज होती. भारताव्यतिरिक्त इंग्रजांची राजवट ज्या ज्या देशांवरती होती त्याही ठिकाणी त्यांना लष्कर लागत होते. तर वेगवेगळ्या कारणांसाठी इंग्रजांना लष्कराची गरज होती. आणि हा लष्कर वर्ग जो आहे तो कमी पगारावरती काम करणार हवा होता. म्हणून भारतातले शेती आणि उद्योगधंदे नष्ट करण्याचं काम इंग्रज सरकारने केलं. यातून मग आता भारतीयांसमोर लष्करात भरती होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मग भारतातले बेकार झालेले लोक लष्करात भरती होऊ लागलेत. मग त्यामध्ये हिंदू पण होते, मुस्लिम पण होते. पण या ठिकाणी भरती झाले म्हणजे काही सुखासुखीचे जीवन नव्हतं. या ठिकाणी कुठं कुठे युद्ध चालूच राहायचं. युद्ध करताना भारतीय लष्कराला समोर ठेवलं जायचं. इंग्रजांची फौज मागं राहायची, जेणेकरून शत्रूच्या ताज्या हल्ल्यात जो कोणी मारलं जाणार ते भारतीय लोक मारले जाणार. तसंच भारतीय लोकसुद्धा समोरच्यांना काहींना मारणार, काहींना घायल करणार. मग समोरचे शत्रूचे घायल झाले की नंतर इंग्रजांची फौज येणार आणि घायल झालेल्या लोकांना मारणार. म्हणजे विजय झालं इंग्रजांमुळं, पराभूत झालं भारतीयांमुळं. अशा प्रकारचा आरोप या ठिकाणी ठेवला जाणार बघा. ठीक आहे. म्हणजे मरणासाठी आपल्याला पुढं पाठवलं जायचं. तर हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे बढती आणि पगार वाढ नव्हती. शिल्लक काम केलं त्याचं काही वेगळं भत्ती नव्हती. या ठिकाणी सांगितलं की बढती आणि पगार वाढ देऊ पण धर्मांतर करा. आणि धर्मांतर करण्यासाठी कोणी तयार नाही. त्यामुळे त्याशिवाय बढती आणि पगार वाढ मिळत नव्हती. त्यामुळं या ठिकाणी जे काही कामं उत्साहानं काम करण्याची जी काही पद्धती राहायच्या त्या राहायच्या नाही. कारण साधं शिपाईच राहणार आहे कितीही काम केलं तरी. त्यामुळं भारतीय लोकांच्या या ठिकाणी मनामध्ये इंग्रजांविषयी राग निर्माण व्हायला सुरुवात झाली की इंग्रज लोक धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न करू लागलेत म्हणून. ठीक आहे. तर राग निर्माण होण्याच्या पाठीमागचं हे कारण होतं. त्याच्यानंतर इंग्रज सरकारनं वेगवेगळे जाचक निर्बंध भारतीय सैनिकांवरती लादलेत. कुठले? की तुम्हाला सैन्यामध्ये राहायचं असेल, नोकऱ्या टिकवायच्या असेल तर तुम्ही गंध, टिळे, माळा वगैरे घालणार नाहीत. केस डोक्यावरची बारीक ठेवावं लागेल. दाढी मिशा बाळगता येणार नाही. कानात बाळ्या घालता येणार नाही. अशा प्रकारचे फॉर्मॅट जारी केलेत बघा. या फॉर्मॅटचा परिणाम काय झाला? लष्कराच्या लक्षात आलं आहे की धर्मांतर करण्यासाठीच इंग्रज सरकारनं आपल्या परंपरेवरती बंधनं घालायला सुरुवात केली. आपण असं धर्मांतर करत नसल्यामुळं आपलं धार्मिक पद्धतीनं बाटवण्याचं काम इंग्रज सरकार करते. कारण या कालखंडामध्ये मुस्लिम वर्ग दाढी ठेवण्याची त्यांची धार्मिक पद्धती होते. हिंदू धर्मीय मिशा वाढवत होता. शीख धर्मीय डोक्यावरचे केस वाढवत होता. त्यामुळं सगळ्यांच्या या धर्माच्या प्रथावरती बंदी घालून प्रत्येक धर्म बाटवण्याचं काम इंग्रज सरकार करत आहे. ही प्रत्येक धर्मातल्या सैनिकांची भावना होती. तर ही भावना वाढत चालली होती बघा. ठीक आहे. हिंदूंमध्ये गंध, टिळं, माळा वगैरे घालण्याचा प्रकार चालायचा, त्याच्यावरही बंदी घातली. त्यामुळं आपण धर्मांतर करत नसल्यामुळं आपला धर्म बाटवण्याकरता इंग्रज सरकारचं एक कृत्य आहे. आणि या कृत्यातूनच भारतीय लष्कराच्या मनात इंग्रजांविषयीचा राग वाढत चालला होता. तर ह्या वाढत जाणाऱ्या घटना आहेत बघा अशा. आणि हे कमी पडतं की काय, परत इंग्रज सरकारनं सभोवतालच्या देशांवरती आक्रमण करण्याकरता ज्या भारतीय लष्कर पाठवले, फलटणीच्या फलटणी ह्या जहाजानं पाठवलेत, समुद्रातून पाठवलेत बघा. आणि हिंदू धर्मामध्ये या ठिकाणी समुद्रातून जाणं हे निषिद्ध मानलं जायचं. समुद्र पर्यटन करणं निषिद्ध मानलं जायचं. त्यामुळे साहजिकच ज्या फलटणी गेल्यात ब्रह्मदेशामध्ये युद्ध करण्याकरता बंगालच्या उपसागरातून, त्यांच्यावरती गावकऱ्यांनी बहिष्कार टाकलेत.
मग त्यांच्या लगेच लक्षात आलं की आपण धर्मांतर करत नसल्यामुळं इंग्रज सरकारनं आपला धर्म वाटण्याकरता या पद्धतीचा अवलंब केला. अशा पद्धतीने या लष्कराच्या मनात तर राग निर्माण झालाच. जे लष्कर आता या ठिकाणी उद्या कधीही पाठवलं जाऊ शकतं, त्यांच्या मनात राग निर्माण होऊ शकतो. त्यांच्या मनात राग निर्माण झाला की आज न उद्या आपला नंबर लावतील. त्यामुळे साहजिकच आहे लष्करातल्या मनातला राग असा वाढत चालला होता बघा. आणि वाढत जात असताना या ठिकाणी हेही लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय लष्कराची संख्या जास्त होती, इंग्रजांची संख्या कमी आहे. थोडक्यात ही आकडेवारी इथं खाली दिलेली आहे बघा. 1857च्या कालखंडातली आकडेवारी लक्षात घ्या. या आधारे तुमच्या लक्षात यायला लागेल 1857ला भारतीय लष्कराची संख्या होती या ठिकाणी 2,65,000 आणि युरोपियन लष्कराची संख्या फक्त 45,000 होती. म्हणजे अशी जवळपास 3,11,000 लष्कर आहे. यापैकी 2,65,000 भारतीय लष्करच होते. त्यांच्याही लक्षात आलं होतं की इंग्रजांची संख्या आपापल्या भागात एक्कादुक्काच आहे, यांना खतम करणं काही फारसं अवघड नाही. म्हणून लष्करानंच उठावाला सुरुवात केली होती. ही एक घटना होती. आणखीन एक घटना होती की इंग्रज व्यक्तीचा पगार आणि भारतीय व्यक्तीच्या पगारामध्ये असलेली तफावत. एका वर्षामध्ये भारतीयांचा पगार होता 15 पाऊंड, म्हणजे दर महिन्याला जवळपास 1 किंवा 1.25 पाऊंड होता. आणि याच वेळेस इंग्रजांच्या व्यक्तीचा पगार होता एका वर्षाचे 110 पाऊंड. म्हणजे या ठिकाणी तफावत जर बघितली तर कितीतरी पटीनं तफावत आहे. म्हणजे जवळपास 7 ते 8 पटीनं तफावत या ठिकाणी इंग्रजांचा पगार आणि भारतीयांच्या पगारातली तफावत होती. आणि भारतीयांना वाटायचं आहे की युद्ध करण्याकरता समोर आपण जातो मरणाच्या दारामध्ये, हे लोक मागच राहतात आणि पगार यांना जास्त आहे, आपल्याला पगार कमी आहे. यातून सुद्धा लष्कराच्या मनामध्ये राग वाढत चालला होता बघा. आणि या रागामध्येच बातमी येऊन आली होती की चरबीयुक्त काडतुसं येत आहे म्हणून. आणि या चरबीयुक्त काडतुसामुळं साहजिकच ती घटना मंगल पांडेला कळाली. मंगल पांडेने रागारागात त्याची जी काही फलटण होती 34 क्रमांकाची, या 34 क्रमांकाच्या फलटणीतला त्याचा जो काही अधिकारी होता मेजर हुसेन, त्याला विचारणा केली की अशा प्रकारे चरबीयुक्त काडतुसं तुम्ही आणणार आहात का? कारण अफवा ही जी होती ही सिस्टमॅटिक अफवा प्रसारित करण्यात आली होती की चरबीयुक्त काडतुसं येऊ लागली आणि ही चरबी गायीची आणि डुकराची. आणि ही अफवा प्रसारित याकरता करण्यात आली की गाय ही हिंदूंसाठी पवित्र आहे आणि डुकर हे मुस्लिमांसाठी निषिद्ध आहे, जेणेकरून लष्करातल्या हिंदू आणि मुस्लिमांच्या भावना भडकल्या जाव्यात. मग आता ही चरबीयुक्त काडतुसाचं बातमी जशी कळाली तसं मंगल पांडेनं त्याचा अधिकारी पकडला, मेजर हुसेनला विचारलं खरं काय? त्याने सांगितलं होय ही चरबीयुक्त काडतुस आहे, पण ही गायची एक डुकराची त्याने स्पष्टीकरण केलंच नाही. त्याच्यामुळं त्याच्या मनातला राग आणखीन वाढला. त्याने स्वतःकडे असलेला बंदूक काढली आणि डायरेक्ट मेजर हुसेनवरती या ठिकाणी गोळीबार केला. त्याला मारून टाकलं बघा. त्याच्यासोबत बॉब नावाचा अधिकारी होता, त्यालाही मारून टाकलं. आणि त्याच्यानंतर मग 34 क्रमांकाच्या फलटणीतल्या जे काही लोक होते, सैन्य होते, त्यांच्यासमोर एक आवेशपूर्ण भाषण दिलं मंगल पांडेने. सांगितलं की आपलं धर्म वाटण्याकरता इंग्रज सरकार अशा वेगवेगळ्या क्लृत्यांचा वापर करत आहे आणि तुम्हालाही तुमचा धर्म बाटू द्यायचा नसेल तर माझ्यासारख्या कृत्यात सहभागी व्हा. आणि अशा प्रकारचं त्यांचं भाषण चालू असतानाच मग इंग्रजांची लोक पळत आलेत. त्यांनी त्याला पकडलं आणि त्याच्यावरती लष्करी न्यायालयामध्ये खटला उभा केला. आणि पुढं 8 एप्रिल 1857ला मग त्याला फाशी देण्यात आली बघा. तर अशा पद्धतीने मेजर हुसेन या ठिकाणी मेजर हुसेनवरती जो गोळीबार झाला तो 29 मार्च 1857ची घटना आहे. बाराकपूर छावणीतली घटना आहे, 34 क्रमांकाच्या फलटणीतली घटना आहे. ठीक आहे. आणि पुढं 29 मार्च नंतर एप्रिल सुरू होतो. म्हणजे 29 मार्च नंतर जर बघितलं 30 मार्च 31 मार्च आणि पुढं 7 दिवस, म्हणजे जवळपास 9 दिवसामध्येच या ठिकाणी खटल्याचा निर्णय लागून गेला आणि 9 दिवसामध्येच मंगल पांडेला फाशी देण्यात आलेली आहे बघा. ठीक आहे. तर लष्कराच्या मनातला जो राग आहे ह्या रागामुळं लष्कर 1857च्या उठावामध्ये उतरताना दिसतात बघा. आणि लष्करानंच 1857च्या उठावाला सुरुवात केली. पण 1857च्या उठावाचं भडका करणारं जे कारण आहे हे कारण होतं काडतूस प्रकरण. ठीक आहे. तर ते शेवटचं एक जे कारण आहे हे तत्कालीन कारण म्हणतो आपण त्याला. आणि तत्कालीन कारण म्हणजे काडतूस प्रकरणी बघा. तर लष्कराच्या मनातल्या रागाच्या आधारे या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न लक्षात घ्या. भारतीय लष्करामध्ये असंतोष पसरण्याची प्रमुख कारणे कुठली होती? तर सगळ्यात पहिलं काडतूस प्रकरण होतं, बरोबर आहे. धार्मिक प्रथांवरती निर्बंध टाकणे, केस वगैरे काढायला लावले होते बघा. त्याच्यानंतर मुस्लिम सैनिकांना भारतीय सैनिकांना बढती नव्हतीच धर्मांतर केल्याशिवाय. त्यामुळे मुस्लिमांसाठी वेगळं हिंदूंसाठी वेगळं असं काही नाही. समुद्र पर्यटन याच्यामुळे सुद्धा राग वाढला होता. तर अबड या ठिकाणी हे त्याचं उत्तर येईल बघा. तर लष्करी कारणावरती असा प्रश्न आहे.
आणि पुढं शेवटचं कारण आहे 1857 उठावाचं तत्कालीन कारण. आणि तत्कालीन कारण तर तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे, काडतूस प्रकरण तत्कालीन कारण आहे. एनफील्ड नावाच्या रायफली होत्या, त्याला जी काडतूस होती ती चरबीयुक्त काडतूस होती आणि अफवा प्रसारित झाली होती ही चरबी गायची आणि डुकराची. आणि म्हणून या ठिकाणी सैनिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. ही जर आपण वापरली तर आपला धर्म भ्रष्ट होऊन जाईल आणि म्हणून सैनिकांनी ती वापरण्यास नकार दिला होता. मंगल पांडेच्या गोळीबारानंतर या ठिकाणी बंगाल प्रांतात ही बातमी प्रसारित झाली होती बघा. म्हणून इंग्रज सरकारनं काय केलं की ठीक आहे, या ठिकाणी बराकपूर छावणीतली घटना घडल्यानंतर इंग्रजांनी या काडतूस वापरण्यासाठी बंगालच्या ऐवजी इकडं मीरठ निवडलं आणि इथं हे काडतूस पाठवून दिले बघा. आता हे काडतूस तर वापरणं गरजेचेच होते. का गरजेचे होते? कारण एकाच वेळेस या काडतुसांमध्ये 7 गोळ्या बसायच्या बघा. अगोदर लांब नळ्याच्या बंदूक करायच्या, त्याच्यामध्ये एकच गोळी बसायची. आता एकाच वेळेस 7 गोळ्या चालवण्यासाठी वेगवेगळं मोडपण्याची गरज नाही आता. तर हे अत्याधुनिक या ठिकाणी रायफली होत्या बघा. आणि म्हणून इंग्रजांना वाटत होतं या वापरण्याशिवाय पर्याय नाही, कारण पुढचा कालखंड अत्याधुनिक शस्त्रास्त्र वापरावंच लागणार आहे. म्हणून इंग्रजांनी काय केलं, बंगाल प्रांतामध्ये असंतोष आहे म्हणून हे काडतूस इथं वापरण्यास देण्याच्या ऐवजी डायरेक्ट इकडं पाठवली, मेरठला पाठवली. मग दिल्लीच्या जवळ मेरठ येतं बघा. पण काडतूस पोहोचण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी बातमी जाऊन पोहोचली की ही काडतूस चरबीयुक्त आहे आणि ही चरबी गायची आणि डुकराची. त्यामुळे साहजिकच तिथल्या लष्करानं सुद्धा वापरण्यास नकार देऊन टाकला. त्यामुळे आता सरकारच्या लक्षात आलं आहे की कुठलाही नवीन बदल करायचं म्हटलं तर भारतीय लोक तयार होत नाही, कायदा कानून करावा लागतो, त्याच्यानंतर हे लोक बदल करायला तयार होतात बघा. म्हणून या ठिकाणी इंग्रज सरकारनं कायदा केला. कारण अगोदर दाढी मिशा काढा म्हणत होतं तर काढत नव्हते, मग कायदा केला, काढू लागलेत. समुद्र पर्यटन करा म्हटलं करत नव्हते, कायदा केला, मग जाऊ लागलेत, येऊ लागलेत. तशाच पद्धतीनं या ठिकाणी हे काडतूस वापरा असं म्हणताच भारतीयांनी विरोध करायला सुरुवात केली. मग इंग्रज सरकारने या ठिकाणी कायदा कानून केला बघा. आणि त्या कायद्याअंतर्गत सांगितलं की कायद्याचं तुम्हाला या ठिकाणी पालन करावं लागेल. जो कोणी कायद्याचं पालन करणार नाही त्यांना नोकरीवरून बरखास्त करू आणि कायद्याचं भंग केल्यामुळं 15 ते 20 वर्षाची तुरुंगाची शिक्षा पण भोगावं लागेल. आणि हा कायदा मेरठला लागू झाला. आता तिथल्या 85 क्रमांकाच्या घोडदळाला सांगितलं की ही काडतूस वापरा. त्यांनी नकार दिला. त्यांनी नकार देताच त्यांना त्यांची पूर्ण फलटणच बरखास्त करून टाकली, त्यांच्या हातापायात बेड्या ठोकल्यात, तुरुंगात पाठवून दिले. ठीक आहे. त्याच्यानंतर रोज त्यांना बाहेर काढू लागलेत आणि रोज या ठिकाणी त्यांना या ठिकाणी बाहेर काढून नग्न करून सगळ्या फलटणभर फिरवायचे, त्या ग्राउंडवर फिरायचे होते. मग तिथेच बाकीच्या फलटणी होत्या. तिथेची एक भूदलाची फलटण होती. त्या भूदलाला सांगितलं की सोमवारी आता तुम्हाला वापरावं लागेल. शनिवारच्या दिवशी त्यांनी तंबी दिली आता भूदलाला आणि सांगितलं की तुम्हाला सोमवारी वापरावं लागणार आहे. तुम्ही जर वापरले नाही तर तुमचीसुद्धा या घोडदळासारखेच हाल करू, नग्न करून तुम्हाला इकडे तिकडे फिरवू, तुरुंगात टाकू, त्यानंतर तुम्हाला नोकरीवरून बरखास्त करू. मग आता शनिवारचा दिवस होता. या ठिकाणी भूदलाला सांगितलं की सोमवारपासून तुम्हाला वापर नाही. त्यामुळे शनिवारच्या दिवशी हे भूदल रात्रभर झोपलेच नाही. कारण त्यांच्या मनामध्ये भीती ही होती की आपल्या भाईबांधवांना अगोदर वापरलेलं नाही, त्यांनी नोकरीवरून बरखास्त होणे पत्कारले पण काडतूस वापरलेलं नाही. त्यामुळे आपण जर वापरा तर आपण धर्मभ्रष्ट होऊन जाऊ आणि नाही वापरा तर इंग्रज सरकार आपल्याला तुरुंगात टाकून देईल. करायचं तर काय करायचं ते समजेन असं झालं. इकडे आड तिकडे वीर अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली बघा. म्हणून रात्रभर हे भूदल झोपलंच नाही आणि मग सकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी झोपलेले होते बघा. आणि सकाळी 9 वाजता दुसऱ्या दिवशी रविवार आहे, 10 मे 1857चा दिवस. या रविवार असल्यामुळं इंग्रज लोक सकाळी 9 वाजता प्रार्थना करण्याकरता चर्चमध्ये एकत्रित आलेले, त्यांच्या बायका मुलं वगैरे सगळे. आणि त्या ठिकाणी एकत्र येण्याची खबर काही लोकांना मिळाली आणि हे लोक मग फलटणीमध्ये या ठिकाणी जाऊन लोकांना उठवू लागले आणि सांगू लागले काय करायचं, निर्णय घ्या, सगळे चर्चमध्ये एकत्र आलेले आहेत म्हणून. मग काय अर्धवट झोपेत असलेल्या लोकांनी या ठिकाणी अंगावरची कपडे बाजूला फेकले, बंदुका घेतल्यात आणि चर्चकडे पळत सुटलेत. आणि अशा पद्धतीनं चर्चला चारी बाजूने वेढा दिला आणि नंतर मध्ये शिरलेत आणि चर्चमध्ये त्यांनी गोळीबार करून तिथला धर्मगुरू असू द्या, इंग्रज लोक असू द्या,
त्यांच्यासोबतच्या महिला असू द्या, लहान मुलं असू द्या, सगळे खतम करून टाकले बघा. तर अशा पद्धतीनं ही घटना आहे 10 मे 1857ची. आणि अशा पद्धतीनं 1857ला उठावाला सुरुवात होते 10 मे 1857 पासून. आणि ठिकाण कुठलं असेल तर मेरठ. मग या बुदालानं या ठिकाणी इंग्रज लोकांना खतम केलं आणि दुसरा हल्ला केला तुरुंगावर. ज्या तुरुंगामध्ये 85 क्रमांकाची घोडदळाला त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. मग ते अपमानित झालेले होते. त्यांची जशी सुटका केली त्यांनी कपडे घातलेत आणि घोडे जवळ करून या ठिकाणी डायरेक्ट दिल्ली गाठली. मग अशा पद्धतीनं मेरठचा उठाव सक्सेसफुल करून हे लोक दिल्लीला आलेत बघा. आणि दिल्लीला मग या ठिकाणी दिल्लीतलं लष्कर त्यांना जाऊन मिळालं आणि अशा पद्धतीने दिल्ली काबीज करून घेतली बघा. आणि हेच लोन मग जसजशा बातम्या बाकीच्या भागात प्रसारित होऊ लागल्या तसं उठाव इतर भागामध्ये प्रसारित व्हायला सुरुवात झालेली बघा. तर हे तत्कालीन कारण आहे. तर तत्कालीन कारण काय असेल ते एनफिल्ड रायफली हे पर्याय राहील किंवा काडतूस प्रकरण किंवा चरबीयुक्त काडतूस. तर हे खाली जो पर्याय असेल ते त्याचं उत्तर आहे बघा. तर या पद्धतीनं हे तत्कालीन कारण लक्षात घ्यायचं. तत्कालीन कारण काही मंगल पांडेचा गोळीबार म्हणायचा नाही. तत्कालीन कारण आपलं एक काडतूस प्रकरणच आहे. ठीक आहे. मग याच्यावरती प्रश्न जो आहे तो प्रश्न लक्षात घ्या. 1857 उठावाचे तत्कालीन कारण कोणती आहे अशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला माहीतच आहे तत्कालीन कारण म्हणजे आग लावणारं कारण आहे आणि आग लावणारं कारण म्हणजे काडतूस प्रकरण. हा जर पर्याय नसेल तर एनफिल्ड रायफली असा पर्याय राहील. हे त्याचं उत्तर राहील बघा. ठीक आहे. तर हे झालं शेवटचं कारण आणि इथून पुढे उठावाला सुरुवात होते बघा. मग आता उठावाबद्दल थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. पुढचा मुद्दा उठावाचं संघटन कोणी केलं आणि का केलं. हा उठाव संघटित होता का हा पुढचा मुद्दा येतो. कारण याबद्दल एकमत नाही इतिहासकारांमध्ये. इंग्रजी इतिहासकार म्हणतात हा उठाव संघटित होता आणि याचं संघटन नानासाहेब पेशवेने केलं होतं. पण भारतीय इतिहासकार म्हणतात अशा प्रकारचं संघटन वगैरे काही नव्हतं. संघटन असतं ते एकही इंग्रज अधिकारी जिवंत राहिला नसता, इंग्रज व्यक्ती जिवंत राहिला नसता. कारण इंग्रजांची संख्या काही जास्त नव्हती. भारतीयांची संख्या त्याच्या कितीतरी पटीनं जास्त आहे. मग इंग्रजांची राजवटही टिकले, इंग्रज लोकही टिकले, याचा अर्थ हा उठाव संघटित नव्हता. तर भारतीय इतिहासकार संघटित नव्हता म्हणतात, इंग्रजी इतिहासकार म्हणतात संघटित होता. आणि याचं संघटन नानासाहेब पेशव्यानं केलं होतं. कारण नानासाहेब पेशव्याची दुसऱ्या बाजीरावच्या मृत्यूनंतर या ठिकाणी पेशवा पदवी काढून घेण्यात आली होती. त्याची जहागीरदारी रद्द करून टाकली होती विठोरजी. त्याला कानपूरला 8 लाखाची पेन्शन देऊन पाठवून दिलं होतं. त्यामुळं आपले पेशवा पदवी परत मिळण्यासाठीचे त्याचे प्रयत्न सुरू झाले होते. त्याचा सरसेनापती तात्या टोपे आणि सल्लागार आजीमुल्ला खान होते बघा. आजीमुल्ला खानला त्यांनी कॅनिंगकडे पाठवलं होतं, लॉर्ड कॅनिंगकडं विनंती घेऊन की पेशवा पदवी आम्हाला परत करा म्हणून. पण लॉर्ड कॅनिंगनं सांगितलं अगोदर धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे, तुमच्यासाठी वेगळा न्याय आणि बाकीच्यांना वेगळा असं करता येणार नाही. त्यामुळे त्यांची विनंती फेटाळण्यात आली होती. म्हणून मग ब्रिटनच्या राणीकडे जावं यासाठी आजीमुल्ला खान जहाजानं ब्रिटनला गेला होता आणि तिथेही त्याची विनंती फेटाळण्यात आली. त्यावेळेस तो नाराज होऊन परतीच्या मार्गावर येताना त्याच्यासोबत अनेक राजांचे सल्लागार लोकसुद्धा दिसलेत. कारण ते सुद्धा विनंती घेऊन ब्रिटनच्या राणीकडे गेले होते. त्यामुळे साहजिकच आजीमुल्ला खानने या सगळ्या सल्लागारांना सांगितलं आपापले राज्य टिकवण्याकरता एकच मार्ग आहे, एकाच वेळेस उठाव घडवून आणायचा. आणि एकाच वेळेस जर आपण आपल्या ठिकाणी उठाव घडवून आणला तर आपापल्या ठिकाणचे 2-2, 4-4 जे इंग्रज लोक आहेत ते खतम करता येते आणि ॲटोमॅटिक इंग्रजांची राजवट बरखास्त करता येते. मग या सल्लागारांना आपापल्या राजाने हे सल्ला देऊन टाकला की आता शेवटचा पर्याय तोच आहे. आणि मग नानासाहेब पेशव्यालाही सल्ला दिला गेला. नानासाहेब पेशव्याने त्याला होकार देऊन टाकला आणि सांगितलं इंग्रजांचं जे भारतीय लष्कर ते आपल्या बाजूने यायला पाहिजेत आणि यासाठी प्रयत्न करा. आणि म्हणून म्हटलं जातं की तात्या टोपे आणि आजीमुल्ला खान या दोघांना या ठिकाणी इंग्रजांच्या नोकरीला असलेलं जे भारतीय फलटणी आहेत या फलटणीमध्ये या ठिकाणी रात्रीच्या वेळेस हे लोक जायचे प्रचार करण्याकरता. आणि प्रचार गुपितपणे चालायचा, सांकेतिक चिन्हाचा वापर करून चालायचा. आणि हे सांकेतिक चिन्ह वापरले होतं कमळ आणि चपाती. म्हणजे सकाळी कमळ आणि चपाती दाखवायची. म्हणजे याचा अर्थ हा होतो की कमळ आणि चपातीवाले येणार आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना काहीतरी सांगायचं. तर कमळ आणि चपातीचा पुढं प्रचार व्हायचा आणि रात्रीच्या वेळेस मग आजीमुल्ला खान आणि तात्या टोपे त्या फलटणीमध्ये जायचे आणि फलटणीमध्ये जाऊन ते प्रचार करायचे की इंग्रजांची राजवट आपलं धर्म भ्रष्ट करीत आहेत. त्यामुळं आपला धर्म वाचवायचा असेल तर इंग्रजांची हकालपट्टी करण्याशिवाय पर्याय नाही. मग ही भाषणं करायची त्या ठिकाणी. दोघंही सोबत राहायची. तात्या टोपे हिंदूचं प्रतिनिधित्व करत होता तर आजीमुल्ला खान मुस्लिमांचं.
जेणेकरून या दोन्ही धर्माचा हा कार्यक्रम हे दाखवण्याचा प्रयत्न होता बघा. आणि यासाठी नियोजित तारीख केली होती 31 मे. एकाच वेळेस आपण जर उठाव केला तर इंग्रजांची राजवट खालसा करण्याची गरजच पडणार नाही, ॲटोमॅटिक खालचं होऊन जाईल, आपण आपल्या ठिकाणचे फक्त इंग्रज लोक मारायचे. तर ह्यासाठी ही नियोजित तारीख केली होती बघा 31 मे 1857. ठीक आहे. तर अशा पद्धतीने नानासाहेब पेशव्यांनी नेतृत्व केल्याचं मानलं जात असतं. प्रचार हे तात्या टोपे आणि अजीमुल्ला खाननं केल्याचं मानलं जातं बघा. हे इंग्रज सरकारची मतं येते. आणि मग या ठिकाणी झालं काय, या तारखेला उठाव व्हायला पाहिजे होता, पण या तारखेला काही उठाव झालाच नाही. तो 10 मेला सुरुवात झाला, म्हणजे अगोदर जवळपास 20-21 दिवस अगोदरच उठावाला सुरुवात झाली बघा. त्यामुळे नियोजन कॉलॅप्स झालं, कारण लोकांनी सगळ्यांना डोळे लावून ठेवले होते 31 मेवरती. पण 10 मेला सुरुवात झाल्यानंतर त्या उठाव जिथं जिथं कळू लागला तिथले लोक उठावात उतरू लागले. सुरुवातीला मेरठचे लोक उतरले, नंतर दिल्लीचे लोक, नंतर लखनौचे लोक, नंतर अयोध्येचे लोक. आणि याच्यातून इंग्रज लोक सावध झाले की आपल्या विरोधात नियोजन पद्धतीने काहीतरी चालू होती. आणि त्या कालखंडात तार खाते होतं, रेल्वे होतं, पोस्ट खाते होतं. पोस्टाने आणि तारनं लगेच कलकत्त्याला राजधानीच्या ठिकाणी बातम्या कळू लागल्यात की आपले लोक कसे मारले जाऊ लागलेत म्हणून. आणि भारतीयांचं जे काही लष्कर आहे, हिंदी भाषिक लष्कर, हे कसं उठावात उतरू लागलं. या बातम्या जशा कॅनिंगला कळाल्या तशा कॅनिंगने नकाशा डोळ्यासमोर घेतला आणि कोणते कोणते गावं आहेत ते गावं बघितलेत आणि त्या गावाभोवतालच्या राज्य लोकांना सावध करण्याचं कामं केलेत बघा. तर इंग्रज सावध झालं आणि इंग्रजांनी पुढच्या प्लॅनिंग केले. हिंदी भाषिक लष्कर बरखास्त करून टाकलं आणि दक्षिणेकडचं तमिळ, तेलुगू, मल्याळम जे भाषिक लष्कर आहे या लष्कराला जहाजानं कलकत्त्याला बोलून घेतलं आणि त्यांच्या भरोश्यावरती इंग्रजांनी फलटणी स्थापन केलं आणि उत्तर भारतातलं उठाव दडपून टाकलेलं आहे. तर हे इंग्रजी इतिहासकारांची मत आहे. त्यांचं म्हणणं होतं उठाव नियोजित होता, फक्त नियोजनानुसार सगळ्या घटना घडलेल्या नाही आणि म्हणून इंग्रज विजय झाले आणि भारतीय पराभूत झाले. पण भारतीय इतिहासकार म्हणतात हा उठाव नियोजित नव्हताच. नियोजित असतात एकही इंग्रज अधिकारी जिवंत राहिला नसता, इंग्रज अधिकारी जिवंत राहिले नसते आणि इंग्रजांचं राजवटही जिवंत राहिली नसते. ठीक आहे. तर थोडक्यात हा एक मुद्दा लक्षात ठेवा, कारण याच्यावरती नियोजित तारीख विचारलेली आहे की 1857 उठावाची नियोजित तारीख काय होती. तशा प्रकारचा प्रश्न येऊन गेलेला आहेत बघा. ठीक आहे. तर हे बघा उठावाचा प्रारंभ 10 मे 1857 मेरठला उठावाला सुरुवात होती बघा. आणि उठावाचा शेवट आहे तात्या टोपीला फाशी दिली होती 1859ला 18 एप्रिलला शिप्री नदीकाठी मध्य प्रदेशमध्ये शिवपुरी नावाच्या जिल्ह्यामध्ये. लक्षात. तर ही शेवटची घटना या ठिकाणी मानली जाते बघा. तर 1857 ते 59 या 2 वर्षाच्या कालखंडातली या घटना आहे. पण सगळ्यात जास्त आक्रमकतेनं उठाव झाला 1857 याच वर्षी, म्हणून याला 1857चा उठाव म्हटलं जात असतं बघा. तर प्रारंभ आणि शेवट या 2 घटना या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो उठावाची सुरुवात आणि शेवट कशी कशी होती बघा. ठीक आहे. आता परत आपण आपल्या या ठिकाणी नकाशाकडे जाऊ. हे बघा उठावाला सुरुवात आपण बघितलेली मेरठपासून झालेली. सुरुवातीला मेरठमधल्या लष्कराने उठावाला सुरुवात केली. तिथले इंग्रज लोक जेवढे ते तेवढे ते या ठिकाणी मारून टाकलेले. आणि इथल्या उठावाचं नेतृत्व कदमसिंग नावाच्या सैनिकांमधल्या एका व्यक्तीने केलेले आहे. ठीक आहे. हे सगळं सैन्य दिल्लीला आलं 11 तारखेला. ही 10 तारखेची घटना आहे. 11 तारखेला त्याने दिल्लीला आले आणि दिल्लीला जसं हे बंड करून आल्याची खबर मिळाली तसं दिल्लीतल्या लष्कराने त्यांना जाऊन मिळाले. यातून मग दिल्लीमध्ये लष्कराची संख्या झाली भरमसाठ. एकाच दिवसात इंग्रज लोक काही मारले गेले इथले, काही लोक पळून गेलेत. आणि इथंच या ठिकाणी दारुगोळा होता इंग्रजांचा. हा दारुगोळा सांभाळणारा जो फ्रेजर नावाचा व्यक्ती होता त्यांनी या ठिकाणी दारुगोळा भारतीयांच्या हातात देण्यास नकार देऊन टाकला. मग भारतीय लोकांनी त्याच्याकडे कूच केले त्याला खतम करण्यासाठी. त्याच्या लक्षात आला असा आपण मरणारच आहे, त्याऐवजी आपण दारुगोळा यांच्या हातात पडणार नाहीची काळजी घेऊ, म्हणून त्यांनी दारुगोळ्याला आग लावून टाकली आणि मोठ्या स्फोटामध्ये तोही मरण पावला. पण दारुगोळा भारतीयांच्या हातात पडू दिला नाही. मग आता दिल्ली काबीज करण्यात आली बघा. आणि दिल्ली काबीज केल्यानंतर हे भारतीय लष्कर गेलं या ठिकाणी बहादूर शाह जफरकडे. बहादूर शाह जफर नामदार एक वायना या ठिकाणी मोगलांचा राजा म्हणून कारभार करत होता बघा. ठीक आहे. मग बहादूर शाह जफरला सांगितलं की तुम्ही नेतृत्व करा, तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही इंग्रजांची भारतातून हकालपट्टी करतो. आता सुरुवातीला बहादूर शाह जफरनं नकार दिला, कारण बहादूर शाह जफरला माहिती आहे भारतीय लोकांकडे शस्त्रास्त्र नाही आहे, तेवढं सैन्य नाही आहे, इंग्रजांकडे सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं आपली ही जी बंडाळी दीर्घकाळ टिकणार नाही, म्हणून त्यांनी भारतीयांचं नेतृत्व करण्यास नकार दिला. मग भारतीय सैन्य भडकलं. त्यांनी बहादूर शाह जफरला सांगितलं तुम्ही नेतृत्व करत असाल तर ठीक आहे, नेतृत्व करत नसाल तर तुम्हाला खतम करून तुमच्या मुलाकडे नेतृत्व देऊ म्हणून. मग बहादूर शाह जफरच्या लक्षात आलं नेतृत्व करा तर इंग्रज लोक मारतील
आणि आपण जर भारतीयांचं नेतृत्व केलं नाही ते भारतीय लोक मारतील, म्हणजे इकडे आड तिकडे वीर, अशा प्रकारची या घटना घडामोडी आहेत. आणि यातूनच मग या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की समोर भारतीय, यांना जास्त दिवस टाळणं आता शक्य नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं की बहादूर शाह जफरनं नेतृत्व करण्याचं मान्य करून टाकलं बघा. आणि बहादूर शाह जफरच्या या ठिकाणी स्वाक्षरीनं एक परिपत्रक काढण्यात आलं आणि हे परिपत्रक नंतर मग उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशामध्ये प्रसारित करण्यात आले. या परिपत्रकाचा जो सार होता तो असा होता की इंग्रजांची राजवट भारतीयांना कमजोर करीत आहे, त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांनी इंग्रजांची राजवट घालवण्याकरता एकत्र यावं. आणि अशा प्रकारचं बहादूर शाह जफरचं पत्र ज्या ज्या भागात जाऊन पोहोचलं त्या त्या भागातल्या भारतीय लोकांनी, हिंदू आणि मुस्लिमांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करायला सुरुवात केली बघा. यामध्ये लखनौला बेगम हजरत महल यांनी उठावाला नेतृत्व केलेलं आहे. अयोध्येचं नेतृत्व मौलाना तिथलं जे होते महम्मद अली त्यांनी केलेलं आहे. मथुरेला नेतृत्व तिथला जमीनदार जो होता देवी सिंग यांनी नेतृत्व केलेलं आहे बघा. त्यानंतर अलाहाबादला या ठिकाणी कर्नल नीलना उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. कानपूरला नानासाहेब पेशवेने उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. जगदीशपूरला कुंवर सिंग नावाचा जमीनदार होता, त्याने त्या ठिकाणचं नेतृत्व केलेलं आहे. राणी लक्ष्मीबाईनं झाशीचं नेतृत्व केलेलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे सगळे विजय होताना दिसतात बघा. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीनं मग या ठिकाणी इंग्रजांना या खबरा मिळू लागल्या. इंग्रजांनी मग उत्तरेकडच्या भागातले जे काही हिंदी भाषिक लष्कर आहे ते बरखास्त करण्याचा पहिला निर्णय घेऊन टाकला. आणि दक्षिणेकडून जहाजांना या ठिकाणी दक्षिणेकडचे जे काही सैन्य आहे, तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषिक, कन्नड भाषिक यांना बोलून घेतलं बघा. त्यांच्या फलटणी स्थापन केल्या आणि प्रत्येक फलटणीचं नेतृत्व इंग्रजांकडे दिलं. आणि मग जो रेल्वे ट्रॅक टाकलेलाच होता त्या रेल्वे ट्रॅकनं जागोजागेच्या भागामध्ये लष्कराला उतरायला सुरुवात केलीत बघा. आणि त्या ठिकाणची उठाव दडपून टाकायला सुरुवात केलेली. मग यामध्ये सुरुवातीला भारतीय लोक विजय झालेत. भारतीय लोकांनी या ठिकाणी एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे, एकमेकांना कुठलाही राजा सहकार्य करत नव्हता. कारण भारतीय लोकांच्या मनात ही होती भीती की इंग्रज निघून गेल्यानंतर आपल्यामध्ये संघर्ष लागणार आहे, त्यामुळे दुसऱ्याला मदत करणं म्हणजे दुसऱ्याला मोठं करण्याचा प्रकार होईल. म्हणून भारतीय राजे लोक एकमेकांना मदत करत नव्हते. नंबर 1. नंबर 2, भारतीय लष्करानं स्वतःचं लष्कर उभारून या ठिकाणी शस्त्रास्त्र निर्माण करण्यावरती भर द्यायला पाहिजे, तशा प्रकारचं भर देताना दिसत नाही बघा. तर ही दुसरी चूक आहे. तिसरी चूक होती रेल्वेचा वापर करून या ठिकाणी बंगालपर्यंत जायला पाहिजे होतं भारतीय लष्कराने. त्याने बंगालपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपापल्या भागावरतीच लक्ष केंद्रित केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेल्वे रोड उखाडून फेकायला पाहिजे होते, ते उखाडून फेकलेच नाही. त्याचा वापरही केला नाही आणि ते उकडून फेकले नाही. त्यामुळे इंग्रजांना सर्रासपर्यंत दिल्लीपर्यंत येण्याचा मार्ग निर्धोक होऊन गेला बघा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटना घडामोडी की भारतीय राजे लोकांमध्ये ऐक्य नसल्यामुळं आणि साहजिकची जनतेचं सुद्धा भावना वेगवेगळ्या होऊन गेल्या आणि त्यामुळे भारतीयांना पराभूत करणे इंग्रजांना सोपं गेलं. आता सुरुवातीला एकमेकांना मदत करण्याचं काम फक्त नानासाहेब पेशव्याने केल्याचं दिसतं बघा. नानासाहेब पेशव्याने त्याची जी फलटण होती सुरुवातीला विजय झाला आणि विजय झाल्यानंतर मग तात्या टोपेच्या नेतृत्वाखाली फलटण राणी लक्ष्मीबाईच्या मदतीकरता पाठवली होती बघा. पण सुरुवातीला राणी लक्ष्मीबाई पण विजयी झाली होती. म्हणून राणी लक्ष्मीबाईनं तात्या टोपेला सांगितलं की ग्वाल्हेरचा जो शिंदे घराणे, ही शिंदे घराणे उठावामध्ये उतरलेली नाही, तुम्ही त्यांना उठावात उतरण्यासाठी सांगा. मग तात्या टोपे ग्वाल्हेरला गेला, शेजारीच असलेल्या. पण ग्वाल्हेरचं जे काही सिंधी होते ते इंग्रजांसोबत मिळालं होतं. कारण लॉर्ड कॅनिंगनं पत्र पाठवून ग्वाल्हेरला सांगितलं होतं की तुम्हीच निर्णय घ्या, आम्ही थांबायचं की नाही. तुम्ही जर होकार देत असेल तर आम्ही थांबू, नसता आम्ही आमचा बाडबिस्तारा तयार करून ठेवलेला आहे, निघण्याच्या तयारीत आम्ही आहोत. तर त्यावेळेस मग ग्वाल्हेरच्या शिंदेने इंग्रजांना या ठिकाणी थांबण्यास सांगितलं आणि आम्ही मदत करू असे प्रकारचं पत्र दिलं बघा. म्हणून ग्वाल्हेरचे शिंदे काही उठावात उतरलेले नाही. उलट ग्वाल्हेरनं काय केलं की आसपासचे जे राजे होते या उठावाच्या आसपासच्या भागातले या राजे लोकांना आपल्या बाजूने घेतलं आणि त्यांची हमी घेतली की इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्यांचं राज्य बरखास्त होणार नाही म्हणून. मग यामध्ये ग्वाल्हेरचं शिंदे घराणे होते, नेपाळचं आपलं भोपाळचं तिथलं नवाबाची राजवट होती, नेपाळचे जंग बहादूर होते, राजपुतान्यातले राजपूत राजे होते, पंजाबचे शीख लोक होते, यांना आपल्या बाजूने घेण्याचं काम केलं बघा. त्यामुळे हा उठाव मर्यादित भागातच राहिला, उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशापुरतं. इतर भागामध्ये प्रसारित होण्याचा अटकाव यायला सुरुवात झाली बघा. आणि त्यामुळे तात्या टोपे ज्यावेळेस ग्वाल्हेरला गेला त्यावेळेस शिंदेंनी तात्या टोपेसोबत उतरण्यास नकार देऊन टाकला. मग तात्या टोपे भडकला. बाहेर येऊन त्यांनी लष्करासमोर एक आवेशपूर्ण भाषण दिलं शिंदेंची जे लष्कर होतं त्यांच्यासमोर आणि सांगितलं तुमचं मालक शिंदे नसून शिंदेंचे जे मालक आहे पेशवे ते तुमचे मालक आहेत, त्यामुळे पेशव्यांचा आदेश पाळला पाहिजे.
आणि पेशव्यांचा आदेश हाच आहे की इंग्रजांच्या विरोधामध्ये उठावात उतरावं. आणि अशा पद्धतीनं मग या ठिकाणचं लष्करामध्ये शिंदेंच्या लष्करामध्ये उभी फूट पडली. अर्ध लष्कर या ठिकाणी तात्या टोपेसोबत निघून गेलं, अर्ध लष्कर तिथंच थांबलं. आणि हेच अर्ध लष्कर घेऊन तात्या टोपे झाशीला आला, पण तोपर्यंत सर हिरोजना राणी लक्ष्मीबाईला मारल्याची खबर मिळाली आणि झाशी पडल्याची खबर मिळाली. तसं या ठिकाणी मग तात्या टोपे तेच लष्कर घेऊन कानपूरला गेले होते. तोपर्यंत कानपूरसुद्धा पाडल्या गेल्याची खबर मिळाली. कारण कॅम्बेल आणि हॅवलॉकनं या ठिकाणी कानपूरचा नानासाहेब पेशवेला पराभूत केलेले आणि नानासाहेब पेशवे जीव वाचवण्याकरता नेपाळच्या जंगलात पळून गेल्याची खबर मिळाली होती. आणि यातूनच मग सगळीकडूनच पराभवाच्या खबरा जशा येऊ लागल्या तसं तात्या टोपेसोबत आलेले जे काही ग्वाल्हेरचे लष्कर होतं यांनी तात्या टोपेला सोडून दिलं आणि तेही ग्वाल्हेरला निघून गेले. मग शेवटी तात्या टोपे आणि त्याचा मित्र मानसिंग जीव वाचवण्यासाठी महाराष्ट्राकडे निघाले बघा. आणि याची खबर इंग्रजांना मिळाली. इंग्रजांनी एक बंगालमधून फलटण पाठवली, एक मद्रासची फलटण पाठवली, एक मुंबईची फलटण. कारण तात्या टोपे आणखीन कोणालाही संघटित करू शकतो या भीतीपोटी तात्या टोपेला पकडणं गरजेचं होतं. 1-1.5 वर्ष तात्या टोपे काही सापडलाच नाही. कारण तात्या टोपेला माहिती आहे आपल्या जीवाला धोका आहे आता, म्हणून तो या ठिकाणी रात्रंदिवसभर जंगलातच राहायचा. फक्त दिवसा या ठिकाणी त्याचा मित्र मानसिंग गावात जायचे, एखाद्या गावातून भाकरी वगैरे जमा करायचा आणि त्या खायच्या बघा. आणि परत मग आणखीन ती पुढचा प्रवास करायचा इकडचा. तर अशा प्रकारचं या ठिकाणी तात्या टोपेंना चारही बाजूला लष्करानं वेढलं मग. आणि यामध्ये मग मध्य प्रदेशमध्ये असताना मानसिंगला पकडलं गेलं. मानसिंगला सांगितलं तुझी शिक्षा माफ करतो, तू फक्त आम्हाला तात्या टोपे सांग. मग त्याची शिक्षा माफ होणार आहे म्हणून त्याने तात्या टोपेचं ज्या जंगलात तो होता त्या जंगलाचा पत्ता देऊन टाकला. आणि यातून लष्करानं मग चारही बाजून त्या जंगलाला वेढलं आणि हळूहळू मध्ये जात मग नंतर तात्या टोपे पकडला गेला. आणि शेवटी मग तात्या टोपेला मध्य प्रदेशमध्ये शिवपुरी नावाच्या जिल्ह्यामध्ये शिप्री नदी काठी, शिप्री नदी ही चंबळ नदीची उपनदी आहे आणि चंबळ ही यमुना नदीची उपनदी आणि यमुना ही गंगा नदीची उपनदी, हे आपल्याला माहितीच आहे. तर त्या शिप्री नदी काठावरती या ठिकाणी 18 एप्रिल 1859ला फाशी देण्यात आली बघा. आणि त्याचबरोबर इंग्रजांनी घोषित केलं उठावाचा शेवटचा जो काही प्रतिनिधी होता त्याचा खात्मा केला म्हणून. आणि उठावाचा शेवट झाल्याची घोषणा त्यांनी करून टाकली बघा. तर अशा पद्धतीनं 1857च्या उठावामध्ये जी ठिकाणी सहभागी झाले ती ठिकाणाबद्दल लक्षात ठेवा. मग त्या ठिकाणचं उठावाचं नेतृत्व कोणी दडपून टाकलं त्या इंग्रज अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा. इथं उठाव जो केला होता कदम सिंगनं, त्याचं उठावाचं दडपून टाकण्याचं काम कॅम्बेलनं केलेलं होतं बघा. दिल्लीचा उठाव बहादूर शाह जफरच्या नेतृत्वाखाली झाला होता, पण बहादूर शाह जफरचं वय 90 वर्षाचं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सैनिकांचं नेतृत्व बख्त खान नावाच्या एका सैनिकांमधल्या शिपायानं केलं होतं बघा. ठीक आहे. तर हा उठाव दडपून टाकण्यासाठी इंग्रजांनी 3 फलटणी पाठवल्या होत्या, निकोलसन, हडसन आणि लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली. त्यांनी मग दिल्ली काबीज केली आणि शेवटी दिल्लीचं नेतृत्व करणाऱ्या बहादूर शाह जफरला पकडलं. त्याच्या डोळ्यात देखत त्याचं 40 जणांच्या कुटुंबाला गोळ्या घालून मारून टाकलं आणि बहादूर शाह जफरची उचल बांगडी करून रंगूनला पाठवून दिलं. रंगूनला सध्याचं नाव यंगून आहे, ब्रह्मदेशची राजधानी आहे ती. तिथं त्याला तुरुंगात टाकून दिलं बघा. तिथंच 1862ला त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूबरोबरच मोगल सत्तेचा शेवटचा जो काही दिवा होता तोही विझला गेला. तर अशा पद्धतीनं दिल्ली काबीज करण्यात आली होती. त्याच्यानंतर लखनौला आउटरम पाठवला होता, पण सुरुवातीला आउटरम पराभूत होऊन पळायला लागला होता. पण त्याच वेळेस कॅम्बेलची फौज आली आणि नंतर परत डबल आक्रमण केलं त्यांनी. आणि या दुसऱ्या आक्रमणामध्ये या ठिकाणी लखनौचं जे काही बेगम हजरत महलच्या नेतृत्वाखालचा जो उठाव आहे तो या ठिकाणी संपुष्टात आणता आला. बेगम हजरत महल नंतर नेपाळच्या जंगलात पळून जाताना दिसते बघा. त्याच्यानंतर मग या ठिकाणी कॅम्बेलनं पुढं अयोध्याकडे गेलेला आहे, तो तिथला उठाव दडपून टाकला, नंतर कानपूरला गेलेला आहे. हॅवलॉकनं मदत केलेली आहे बघा त्याने. ठीक आहे. तशाच पद्धतीनं जगदीशपूरचं नेतृत्व करणारा जो काही कुंवर सिंग होता हा जमीनदार होता. सुरुवातीला झालेल्या संघर्षामध्ये त्याचा डावा हात या ठिकाणी गोळ्या लागल्यामुळे तोडून टाकावा लागला. एका हातानंच नंतर उठावात उतरला गेला होता. नंतर विल्यम टेलर आणि डगलसच्या नेतृत्वाखालच्या फलटणनं तोही उठाव दडपून टाकलेला आहे. राणी लक्ष्मीबाईसाठी या ठिकाणी इंग्रजांनी सर ह्युरोजच्या नेतृत्वाखाली फलटण पाठवली होती बघा. राणी लक्ष्मीबाई म्हणजे या खानदेशमधल्या जळगावच्या होत्या. मणिकर्णिका तांबे असं मूळचं त्यांचं नाव होतं. नंतर लक्ष्मीबाई इकडं या ठिकाणी आल्यानंतर नाव झालं नेवाळकर, गंगाधर नेवाळकरांसोबत त्यांचा विवाह झाला होता बघा. अपत्य नसल्यामुळं साहजिकच आहे त्याने दामोदर पंत नावाचा मुलगा या ठिकाणी दत्तक घेतला होता, परंतु इंग्रज सरकारनं लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारसा नामंजूर करून टाकला आणि हे संस्थान बरखास्त करून टाकण्याची घोषणा केली होती बघा. तर अशा पद्धतीनं राणी लक्ष्मीबाईचा पराभव करणारा सर ह्युरोज होता.
तर या पद्धतीनं या घटना घडामोडी लक्षात घेतल्या पाहिजेत. ग्वाल्हेर काही उठावात उतरताना दिसत नाही. तर अशा पद्धतीनं भारतातले जी प्रमुख ठिकाणे उठावाचे, ही ठिकाणं त्या ठिकाणचे नेतृत्व करते आणि त्या ठिकाणचा उठाव दडपून कोणी टाकला, ही अशी एक यादी लक्षात ठेवायची. दिल्लीचं नेतृत्व केलं होतं बहादूर शाह जफर, सैनिकांचं बख्त खान, आणि हा उठाव दडपून टाकणारे लोक होते निकोल्सन, हडसन आणि लॉरेन्स. ठीक आहे. लखनौ बेगम हजरत महल, हा उठाव दडपून टाकला होता कॅम्बेल आणि आउट्रमनं. ठीक आहे. लखनौचं जे काही संस्थान बरखास्त करण्यात आलं होतं, हे फक्त त्यांचा कारभार व्यवस्थित नाही या कारणावरून बरखास्त केलं होतं. म्हणजे इंग्रज कुठलेही कारणं देत होते आणि संस्थानं बरखास्त करत होती बघा. त्यामुळं बेगम हजरत महलच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उठाव होताना दिसतोय. त्याच्यानंतर कानपूरचं नानासाहेब पेशवे म्हणजे धोंडोपंत यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. कॅम्बेल आणि हॅवलॉकनं हा उठाव दडपून टाकताना दिसतोय. झाशीचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाईनं केलेले, सर हिरोजनं हा उठाव दडपून टाकलेला आहे. अलाहाबादला मौलवी लियाकत अली यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं आणि हा उठाव दडपून टाकला होता कर्नल नीलनं. बनारसला सामान्य जनता एखाद्या व्यक्तीचं नाव येत नाही, कर्नल नीलनंच हा उठाव दडपून टाकलेला आहे. जगदीशपूरला कुंवर सिंग नावाचा जमीनदार होता, त्याचा जे काही उठाव होता तो विल्यम टेलर आणि डगलस यांनी मोडून काढलेला आहे बघा. बरेली म्हणजे रोहिला खंड या ठिकाणी मौलवी मोहम्मद अल्ला आणि खान बहादूर खान यांच्या नेतृत्वाखालचा उठाव कॅम्बेल आणि विन्सेंट आर्थरना दडपून टाकलेला आहे. आणि शेवटी मेरठ सांगितलेलं आहे तुम्हाला कदम सिंग, आणि हा उठाव कॅम्बेलना दडपून टाकताना दिसतो बघा. आता हे झालं भारतातले प्रमुख ठिकाणं. आता भारताव्यतिरिक्त उठाव महाराष्ट्रात कुठं कुठं झालेत, कारण भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आपण बघतोय बघा. मग हे महाराष्ट्रातले ठिकाणं लक्षात घ्यायची बघा. हा महाराष्ट्राचा नकाशा डोळ्यासमोर आणलेला आहे आपल्या. यामध्ये हे ठिकाणं दाखवलेली जिथं जिथं उठाव झालेले आहेत बघा. आणि यामध्ये सुरुवातीला पहिला जो उठाव झाला महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला झालेला आहे. आता हे लक्षात घेतलं पाहिजे, औरंगाबाद म्हणजे मराठवाड्याचा एरिया आहे. मराठवाडा हैदराबादच्या निजामाकडचा एरिया होता. मराठवाड्यातल्या लोकांचा आणि इंग्रजांचा अर्थार्थी संबंध लागत नाही. पण 1798ला लॉर्ड वेलेस्लीनं आणलेली जी काही तैनाती फौज पद्धत आहे, ही तैनाती फौज पद्धत निजामानं स्वीकारलेली होती. त्यामुळं साहजिकच आहे, ती तैनाती फौजेमध्ये इंग्रजांचंच लष्कर असल्यामुळं उत्तरेकडचं लष्कर आहे. आणि उत्तरेकडच्या लष्करामध्ये फिदा अली नावाचा एक मुस्लिम सैनिक होता. त्यांनी पण निर्णय घेतला होता की इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करायचा. आणि फिदा अलीच्या नेतृत्वाखाली लोक या ठिकाणी सैनिक एकत्र झालेत, परंतु याची खबर इंग्रजांना मिळाली. म्हणून इंग्रजांनी भारतीय सैनिकांकडून अगोदर शस्त्रास्त्र काढून घेतली. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या महिला आणि मुलं होते नगरला पाठवून दिले, कारण नगर हा इंग्रजांच्या राज्याचा भाग होता. आणि नंतर मग सगळ्यांना इथं औरंगाबादला क्रांती चौक नावाचं ठिकाण आहे, इथं एकत्रित करून सगळ्यांना फाशी देण्यात आली बघा. तर अशा पद्धतीनं उठाव सुरू होण्याच्या अगोदरच खतम करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर औरंगाबादचं हे ठिकाण लक्षात घ्यायचं. नंतर उठाव झालेला आहे नागपूरला. नागपूरचं संस्थान दत्तक वारसा नामंजूर करण्याच्या नावाखाली भोसले घराणे बरखास्त करण्यात आलं होतं. आणि इथं सुद्धा इंग्रजांची राजवट आलेचा. म्हणून इंग्रजांच्या राजवटीमध्ये जे काही इंग्रजांचं लष्कर होतं, या लष्कर उत्तरेकडचं असल्यामुळं त्यांनी या ठिकाणच्या राजघराण्याला सोबत घेऊन उठावाचा प्लॅन तयार केला होता. यासाठी लष्करातले विलायत खान, इनायत खान तुल्ला, त्याच्यानंतर कादिर खान आणि दिदार खान हे सैनिकांचे प्रमुख लोक होते बघा. यांनी तिथली जी काही भोसले घराण्यातली जी प्रभावी महिला होती बाकाबाई भोसले, त्यांची भेट घेऊन सांगितलं की आपण उठाव करून इंग्रजांची राजवट बरखास्त करू शकतो. ठीक आहे. आणि म्हणून या ठिकाणी उठाव ठरलं. पण आता उठाव केव्हा करायचं, म्हणून असं ठरण्यात आलं होतं की हवेत या ठिकाणी फुगे उडवण्यात येईल आणि आकाशात फुगे दिसायला लागले की मग सगळ्यांनी उठाव करायचं. पण बाकाबाई भोसलेनं इंग्रजांना आगाऊ माहिती देऊन टाकली. इंग्रज सावध झाले. इंग्रजांनी सुरुवातीला फुगेवरती उडणार नाही याची काळजी घेतली आणि नंतर सगळ्या सैन्याला एका हॉलमध्ये जमा केलं, त्यांच्याकडचे शस्त्र काढून घेतलं आणि डायरेक्ट गोळीबार करून या ठिकाणी या सैनिकांचं उठाव दडपून टाकला. तर अशा पद्धतीनं हे दुसरा उठावसुद्धा या ठिकाणी दडपण्यात आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या उठावाकडे बघितलं तर सामान्य लोकांचं काही संबंध दिसत नाही, राजघराणे किंवा तिथल्या सैनिकांचं नेतृत्व दिसतं बघा. तसं भंडारा आणि चंद्रपूरचं नेतृत्व खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचं दिसतं. इथं बापूराव आणि व्यंकटराव यांनी या ठिकाणचं नेतृत्व केलेलं आहे, पण फारसा प्रभावी नव्हता, कारण सामान्य लोक काही जास्त उतरला दिसत नाही. त्याच्यानंतर पेठ नाशिक जिल्ह्यातलं हे ठिकाण येतं. भगवंतराय निळकंठराय हा राजा होता, इथला भिल्लांचा राजा होता. 1857 उठावाला सुरुवात झाल्यानंतर तेही उतरले गेले होते. भिल्लांनी हा पूर्ण पट्टा मोठ्या प्रमाणात सुरुवातीला काबीज केला.
नंतर ग्लासपूलनं या ठिकाणी सैन्य मागून घेतलं आणि हा उठाव दडपून टाकताना दिसतात बघा. त्याच्यानंतर खानदेशचा जो पट्टा आहे, कजार सिंगच्या नेतृत्वाखाली इथं 400 भिल्ल महिला उतरताना दिसतात आणि हाही उठाव ग्लासपूलनं दडपून टाकलेला आहे. ठीक आहे, तर इथं महिलांचा सहभाग दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर सातपुड्याचा जो एरिया येतो, या सातपुड्याच्या एरियामध्ये शंकरसिंग नावाचा डाकू होता आणि या डाकूवरती इंग्रजांनी बऱ्यापैकी प्रतिबंध टाकला होता. त्यामुळे त्याच्या मनात इंग्रजांविषयीचा राग होता, म्हणून 1857च्या उठावाच्या वेळेस तोही सक्रिय होऊन गेला आणि त्याचा जो उठाव होता तोही ग्लासपूलनाच दडपून टाकताना दिसतात बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं ठिकाण येतं बघा सातारा. इथं ही भोसले घराण्याची राजवट होती. प्रतापसिंह भोसलेच्या मृत्यूनंतर मग हे संस्थान बरखास्त करण्यात आलेले आणि त्याच्यानंतर मग याचं नेतृत्व केलं होतं रंगो बापूजी गुप्ते, या त्यांच्या जो काही सल्लागार होता त्यांनी, आणि हा उठाव इंग्रजांनी दडपून टाकलेला आहे. कोल्हापूरचं जे काही घराणे होतं, इथं राजा तर काही उतरला गेलेला नव्हता, पण राजाचा जो लहाना भाऊ होता चिमासाहेब यांनी उठाव केला होता. पण इथं राजदरबारामध्ये जेकब नावाचा जो अधिकारी होता त्यांनी लष्कर पाठवून हा उठाव दडपून टाकलेला आहे. त्याच्यानंतर धारवाड जिल्ह्यामध्ये नरगुंद नावाचा मराठी भाषिक राजा होता भास्करराव भावे, याचाही उठाव इंग्रजांनी दडपून टाकलेला आहे. त्याच्यानंतर जमखिंडी म्हणजे सावंतवाडी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजे आप्पासाहेब यांनी छोटी सिंग नावाच्या व्यक्तीला सोबत घेऊन उठावाची तयारी केली, पण तयारी फसल्या गेली. इंग्रज लोक सावध झाले, त्यांनी या सैनिकांना पकडून फासं लटकून दिलेले. इथं नाईक आणि दुबे यांच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला आहे मुंबईमध्ये. परंतु हे सगळे उठाव बघितले तर एक भिल्लांचं नेतृत्व, हा जो काही भिल्ल समाज आहे हा एक वर्ग आणि इथला आदिवासी वर्ग, हे आदिवासी वर्ग वगळता बाकीचे सामान्य लोकांचा काही संबंध लागत नाही बघा. त्यामुळे उठाव होतात, लगेच खतम पण होऊन जातात. ठीक आहे, सामान्य लोकांना या ठिकाणी पेशव्यांची राजवटीपेक्षा इंग्रजांची राजवट बरी वाटत होती, त्यामुळे सामान्य लोक इंग्रजांच्या विरोधात जाताना दिसत नाही. तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातली उठावाचे ठिकाणे लक्षात ठेवा. ही एक यादी या ठिकाणी दिलेली आहे बघा. ही यादी आपण आत्ताच बघितलेली की नरगुंदचं नेतृत्व भास्करराव भावेंनी केलेली, जमखिंडी राजे आप्पासाहेब छोटू सिंगनं नेतृत्व केलेले, नांदेडचं वगैरे 1857च्या अगोदर उठाव झालेला आहे. तो 1857च्या उठावाचा तसा भाग नाही, पण जवळपास विचारलं तर तेही लक्षात ठेवा. उत्तर महाराष्ट्रामध्ये भागोजी नाईक भिल्ल कोळी समाज उतरला गेलेला आहे. साताऱ्याला रंगो बापूजी गुप्ते, कोल्हापूरला चिमाजी आप्पा म्हणा किंवा चिमासाहेब म्हणा. ठीक आहे, औरंगाबादला फिदा अली, सातपुड्याला शंकरसिंग, खानदेशला कजार सिंग, पेठमध्ये भगवंतराय निळकंठराय आणि मुंबईमध्ये नाईक कामता प्रसाद आणि गुलमार दुबे. तर अशा पद्धतीनं ही उठावाची ठिकाणं भारतातली, महाराष्ट्रातली आणि उठावाचं नेतृत्व करते आणि हा उठाव दडपून टाकणारी इंग्रज अधिकारी, अशी एक यादी लक्षात ठेवायची बघा. ठीक आहे, तर याला म्हणायची उठावाची वाटचाल. आता 1857च्या उठावाच्या घटनेबद्दल जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाकडे थोडं लक्ष देऊ. 1857च्या उठावास प्रारंभ व ठिकाणाबाबत योग्य विधाने सांगा, हा प्रश्न आलेला आहे एकदा. तर या ठिकाणी 10 मेला सुरुवात आहे, पण आता 10 मेची तारीख इथं आहे. त्याच्यानंतर 1857 पाहिजेत, इथं 56 आहे. याचा अर्थ हा पर्याय कटतो आहे बघा. त्यानंतर हा पर्याय तर पहिलाच कटलेला आहे. इथं 1857 आहे, इथं 1857 आहे, परंतु ठिकाण मेरठ यायला पाहिजेत, त्यामुळे हाही पर्याय कटतो. त्यामुळे उत्तर असो नसो असं काढायचं. डायरेक्ट 10 मेचे हिशोबाने असाल तर तुम्ही या ठिकाणी इकडेही बघणं गरजेचे असते, त्याच वेळेस या प्रश्नाचे उत्तर बरोबर येऊ शकते. दुसरा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. ठिकाण आणि नेतृत्वाबाबतचा मुद्दा आहे हा. मग यामध्ये कोणत्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलेले आहे? दिल्लीचं नेतृत्व बख्त खान, लखनौचं नेतृत्व मौलवी मोहम्मद अल्ला, अलाहाबादचं लियाकत अली खान आणि मथुराचं देवी सिंग. हे बघा, हे बरोबर आहेत. हे दिल्लीचं बख्त खाननं केलं आहे, पण तो लष्कराचं नेतृत्व केलेलं आहे. खरं दिल्लीचं नेतृत्व बहादूर शाह जफरनं केलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे हे यायला पाहिजेत बघा. अयोग्य जोडी कुठली? तर ही अयोग्य जोडी आहे, बाकीचे योग्य जोडी आहेत. परत अयोग्य जोडी ओळखा. नाव आणि मूळ नावाबाबतचं माहिती आहे. राणी लक्ष्मीबाई मनू तांबे किंवा मणिकर्णिका तांबे म्हणायचं, हे बरोबर आहे. तात्या टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे, हेही बरोबर आहे, कारण यांचं हे टोपण नाव आहे. आता टोपण नाव तात्या टोपे. नानासाहेब पेशवे धोंडोपंत, हेही बरोबर आहे बघा. आणि बहादूर शाह जफर बख्त खान, हे बरोबर नाही, कारण बहादूर शाह जफरचं असं टोपण नाव नाही आहे.
लक्षात हेच त्यांचं नाव आहे. बख्तर खान नावाचा वेगळा व्यक्ती आहे.